नमस्कार, स्मिताज कुक हाऊस मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। परिपूर्ण जेवण म्हटलं की डावी बाजू आणि उजवी बाजू आलीच ना। डावी बाजू म्हटलं की आपल्याला चटण्या कोशिंबिरी पाहिजेतच। पटकन भूक लागली तर पोळीचा रोल करायचा, एकतर डब्यात न्यायचा किंवा प्रवासात जायचं असेल तर तेव्हा घेऊन जायचं। मग अशा वेळेला जर घरात चटणी तयार असेल तर आपण चटणीचा रोल पटकन करून घेऊन जाऊ शकतो ना, भाजीची फार गरज लागत नाही। मग आता आपण असेच वेगवेगळे चटण्यांचे प्रकार बघणार। आज आपण कढीपत्त्याची चटणी करून बघणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। 2 मोठे बाउल भरून कढीपत्ता हा आपण धुवून वाळवलाय। अर्धी वाटी भाजलेले दाणे, या दाण्याची सालं काढायची नाहीत। साधारण 1.5 वाटी भाजलेलं खोबरं, अर्धी वाटी भाजलेले तीळ, 6-7 लाल मिरच्या तेलावर परतून, साधारण 2 मोठे चमचे गूळ आणि एक छोटी 2 आपण चिंचेचे 1 चमचा किंवा 2 आपण चिंचेचे बी म्हणतो मोठ्या तशा 2 चिंचेच्या बिया आणि त्याच्या दुप्पट साधारण गूळ आणि चवीपुरतं मीठ। ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भाजलेल्या आहेत, पण आपण आता कढीपत्ता थोडासा तेलावर चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। कढईत साधारण आपण 1-2 चमचे 2 टेबलस्पून साधारण तेल घालायचं आणि त्याच्यावर हा वाळवलेला जो आपला कढीपत्ता आहे तो घालायचा। आणि तो आता चांगला चुरचुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा। आता आपला हा साधारण 5 मिनिटं परतल्यानंतर हा चांगला चुरचुरीत झालाय। कढईत छान त्याचा आवाज येतोय, चुरचुरीत इतका छान झालाय। ज्याला कुणाला जमत असेल त्यांनी 1-1.5-2 मिनिटं ओव्हनला तेल टाकून थोडासा चुरचुरीत केला तरी चालेल। हा आता आपला कढीपत्ता भाजून गार झालाय। गार झाल्यानंतर आपण आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून मिक्सरमध्ये घालून घ्यायचं, पण पूर्ण बारीक करायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची, तरच ती छान लागते। आता पहिल्यांदा आपण हा कढीपत्ता घालूया। दाणे घालू त्याच्यावरती। हे 1.5 वाटी खोबरं, अर्धी वाटी तीळ, 6-7 हिरव्या मिरच्या, चिंच आणि गूळ तुम्हाला थोडा कमी हवा असला गोड तर तुम्ही कमी घालू शकता, ते तुमच्या चवीनुसार तुम्ही ठरवू शकता कसं पाहिजे तसं। आणि चवीपुरतं मीठ। आता आपण हे सगळं मिक्सरवर फिरवून घेऊ। आता ही आपली कढीपत्त्याची चटणी तयार। आता ही मी तुम्हाला पटकन होणारी कांद्याच्या पातीचं तिखमीठलं किंवा दह्यातलं तिखट किंवा दह्यातली चटणी काहीही म्हणा, पण आम्ही याला माझी आजी तिखमीठलं म्हणायचे म्हणून आम्ही याला तिखमीठलंच म्हणतो। आमच्या घरात कोणी आजारी असेल, कोणाच्या तोंडाला चव नसेल तर आजी माझी पटकन हे करून द्यायची आणि तो माणूस छान चवीने जेवायचा। म्हणून मी आज तुम्हाला ही छोटीशी चटणी दाखवणार आहे। ही आपल्याला बाजारात मिळते ती कांद्याची पात। हे उसळी मिरची किंवा मिरचीचं लोणचं जे आपण घरात करतो ते, याची रेसिपी आपण नंतर बघणार आहोतच। ह्या 2-3 लसणीच्या पाकळ्या, मीठ चवीनुसार आणि हे दही। ही कांद्याची पात अशी बारीक कात्रीने चिरून घेऊ, वेळीने कशानेही चिरून घ्या, पण अशी बारीक चिरून घ्यायची। साधारण या 2-3 लसणीच्या पाकळ्या आपल्याकडे कशा मोठ्या लहान असतील त्याप्रमाणे अंदाजे घ्यायच्या। मी आता ह्या छोट्याशा आपल्या किसणीवर किसून घेते। आता लसूण घेतले आणि त्याच्यात ही आता थोडीशी मिरची, आपल्याला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करायची मिरची।
आणि थोडंसं मीठ चवीनुसार. आणि आता हे सगळं आपलं एकत्र झालं की ह्या हाताने चुरडून घ्यायचं, कारण हाताने चुरडल्यावर त्याची जी चव आहे ना ती खूप वेगळी येते मिक्सरमध्ये घालण्यापेक्षा. त्यामुळे असं हाताने त्याला हे छान चुरडून घ्यायचं. हे आता हाताने आपलं छान चुरडून झाल्यानंतर त्याच्यात आपण दही घालायचं. हे आपलं छान दह्यातलं तिखट तिखमिठलं तयार. तुम्ही मऊ भात, मेतकूट भात किंवा पोळी कशावरही खाऊ शकता. आता आपली ही कढीपत्त्याची चटणी आणि कांद्याच्या पातीचं तिखमिठलं तयार आहे. माझ्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.